तर या रस्त्याची जी झाडं आहे त्याची कत्ल होणार आहे आणि याचिकासुद्धा कोर्टामध्ये दाखल असताना सुद्धा झाडं तोडल्या जात आहे. हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरातन काळातले ऐतिहासिक वृक्ष आहे, ज्याला वारसा वृक्ष आपण म्हणतो. इथले जे 750 झाडं आहेत त्यामधले अनेक झाडं जे आहेत ते 150 ते 300 वर्षापर्यंत जुने आहेत. काही 40-50 वर्षाचे सुद्धा झाडं आहेत. 50 वर्षाच्या पुढच्या झाडाला आपण वारसा वृक्ष म्हणत असतो. हे एक झाड कमीत कमी 2,500 ते 3,000 लोकांना रोज ऑक्सिजन देत असतं. आपला सगळा विकास जो आहे तो झाडं तोडण्यापासून सुरू होतो. अहो, ह्या झाडाला, या रस्त्याला पॅरलल रस्ता आहे इथे धुळे सोलापूर, ज्या मार्गे संभाजीनगरमध्ये लोक येतात त्या रस्त्यामार्गे रस्ते ट्रॅफिक 1-2 ठिकाणी ट्रॅफिक तुमते पडेगावला त्या मारुती मंदिराजवळ. तिथे सुद्धा वर्षी तिथले अतिक्रमणं साफ केले आयुक्तांनी. रस्ता बऱ्यापैकी आता रुंद केलेला आहे. पण झाडं तोडल्याशिवाय प्रशासनाला बरं वाटत नाही. प्रत्येक मंत्र्याला, खासदाराला, आमदारांना, ब्युरोक्रॅट्सवाल्यांना दाखवायचं आम्ही काहीतरी करतोय लोकांसाठी. अहो, पण तुम्ही पर्यावरणाचा, नागरिकांचा विचार घेताय का? किती मोठं प्रदूषण आहे. सगळ्यात जास्ती प्रदूषित एरिया आहे हा सध्या पडेगाव ते बाबा पेट्रोल पंपाचा. आणि इथे हे झाडं आहे. या झाडाखाली तुम्ही उभे राहून बघा, 2 डिग्रीनी टेम्परेचर कमी आहे. हे झाड फक्त ऑक्सिजन हवंच आहे असं नाही. या झाडांवर खूप सारे पक्षी राहतात. 35 प्रकारचे पक्षी इथे आहेत. वेगवेगळे कीटक आहे, सरडे, पाली आहे, जे तुम्हाला शेतासाठी मदत करतात. या झाडावर रात्री मुक्कामाला राहणारे सगळे पक्षी, बगळे वगैरे तुमचे कचरा कुंड्या, नाले साफ करतायत, त्यातले किडे खात आहेत, पाणी स्वच्छ करतायत. खूप पक्षी जे आहेत ते झाडावरचे, पिकावरचे किडे खात आहेत. तुमच्या बगीच्यामधल्या झाडांना आता ते जीवदान देत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला जीवदान देत आहेत. त्यांच्यासाठी ही जागा राहिलेली आहे. उठायचं आणि झाडं तोडायचे. समृद्धी महामार्ग तुम्ही पाहिलेला इतका मोठा केला, एवढे झाडं तुटले त्याच्यामध्ये. काय झालं, एक झाडसुद्धा लागलेलं नाही पहिल्यापासून समृद्धी मार्गात. आणि ॲक्सिडेंट तर होत आहेत. तुम्ही 10 पदरी जरी रस्ते केले तर लोकांची काही ट्रॅफिक आणि सिव्हिक सेन्स नसलेल्या लोकांकडून तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. रोज त्या समृद्धी महामार्गावर धुळे सोलापूरवर ॲक्सिडेंट होत आहे. कारण लोकांना समज नाही आहे. आपण जे म्हणतो की रस्ते मोठे केले आणि लोक बाहेर जातील, असं काही नाही. तुम्ही शहरामध्ये प्रत्येक सिग्नलला 3-3, 4-4 वेळा सिग्नल लागू असतो, थांबताय की नाही? मग पडेगावला 10 मिनटं 15 मिनटं ट्रॅफिकमध्ये थांबले तर काय बिघडलं तुमचं? पण हे वारसा वृक्ष तोडणं म्हणजे सगळ्यात चुकीचं आहे. बरं, दुसरी गोष्ट, PWD किंवा प्रशासनावर आमचा विश्वास नाही आहे. हे म्हणतात आम्ही ट्रान्सलोकेट करू, पुनर्रोपण करू या झाडांचं. आत्तापर्यंत यांच्या बापाच्यांनी पुनर्रोपण झालेलं नाही कधी. पैठणला पाईपलाईनसाठी जे झाडं तुटले त्या 600 झाडांमधले 51 झाडं यांनी फॉरेस्ट नर्सरीत ट्रान्सलोकेट करायचा प्रयत्न केला. सगळे जळून गेले दुसऱ्या महिन्यात. यांनी पुन्हा ढुंकून पण पाहिलं नाही तिकडे. म्हणजे लोकांची क्रूर थट्टा करताय का तुम्ही? निसर्गाची तर थट्टा करू नका. कोरोनासारखे भयंकर आजार सध्या इथे येत आहेत. प्रॉब्लेम चालू आहे. लोकांना तुम्ही आजारांनी मारणार आहात का इथून पुढे? आता एक आजार येत राहील. इथे पुढे सगळं जे पाण्यासाठी युद्ध नाही, आता ऑक्सिजनसाठी युद्ध होईल. ऑक्सिजन हवंच नष्ट करतात. आपल्या पाठीमागे जो झाड दिसतोय हा कधी कट केलेला आहे आणि कोणाच्या आदेशाने करू? हे झाड 3 आठवड्यापूर्वी कट केलं आहे. हे बघा, PWD आणि प्रशासन सगळे खोटारडे लोक आहेत. कोर्टामध्ये याचिका दाखल करतोय हे माहिती होतं. याचिका दाखल केल्यानंतर सुद्धा यांना माहिती आहे महापालिकेने अजून परवानगी दिलेली नाही आहे या झाडांना. कारण ते डिपॉझिट घेणार आणि नंतर ट्रान्सलोकेशन किंवा झाडं तोडण्याची परवानगी. वन खात्याने रँडमली परवानगी देऊन टाकली, प्रेशरमध्ये येऊन मंत्र्यांच्या वगैरे. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे, महापालिका आणि वन खातं एखाद्या रस्त्याचा संयुक्तिक जेव्हा प्रकल्प आहे त्यावेळी यांनी परवानगी द्यायला घाई केलेली नाही पाहिजे. या दोघांनी परवानगी एकाच वेळी दिली पाहिजे, पहिली गोष्ट. आणि कोर्टामध्ये आता याचिका दाखल केल्यानंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्टसुद्धा होऊ शकतो PWDच्या लोकांवर, इंजिनियर लोकांवर. 15 दिवसापूर्वी झाडं तोडले, नंतर वन खात्याला सांगून आपण तुर्तास ही वृक्षतोड थांबवलेली आहे. तर आताही आपलं बोलणं झालं त्यांच्याशी की इथून पुढे झाड तुटता कामा नाही. याचिकेचा निकाल लागेल, त्यानंतर आपण हे बघूया. एक झाड तोडून तुम्ही 10 झाडं लावणार किंवा त्याच्या दुपटीत झाडं लावणार, तिपटीत झाडं लावणार, याचं काय गणित आहे मला समजत नाही. 50 वर्षात झाडं तोडून तुम्ही 10 झाडं जरी लावले तर 25 वर्ष ते झाड तो इफेक्ट देऊ शकत नाही. त्याच्यावरची जैवविविधता, पशुपक्षी हे मरणार तुम्ही ते झाड तोडल्यानंतर त्याच ठिकाणी.
कारण दुसरीकडे राहायला त्यांना आधीच झाडं नाही आहे. आपल्याकडे 4% पण वनक्षेत्र राहिलं नाही शहराचं. एक कमावता माणूस मारायचा 50-40 वर्षाचा आणि मग आम्ही 4-5 पोरं होऊ देऊ म्हणायचे. ते कधी मोठे होतील, कधी ते कमवायला लागतील. तसं एक झाड तोडून तुम्ही 10 झाडं जरी लावले तर 20-25 वर्ष तो इफेक्ट देऊ शकत नाही. कि क्या है, बुलडोज करने का एक तरीका प्रशासन ने अख्तियार किया है. कोई भी चीज़ें हमको लग रहा है ये विकास है और हम लोग करेंगे. बात दौलताबाद रोड की हो, गरवारे स्टेडियम की हो, उनके दिमाग में जो डेवलपमेंट है उसी को डेवलपमेंट को ध्यान में रखते हुए आगे बढ़ना है. कौन कहता है कि डेवलपमेंट नहीं चाहिए? यहाँ के शहर के लोग जो पानी के लिए 8-8, 10-10 दिन के लिए तरसते हैं, वो लोग क्या ये बोलेंगे कि डेवलपमेंट हमको नहीं चाहिए, रास्ते नहीं चाहिए? लेकिन ये सब करते हुए हम लोग अगर अजंता एलोरा ये हमारा हेरिटेज है, तो यहाँ पे जो 200, 300 साल पुराने पेड़ है, ये क्या हेरिटेज नहीं है? इनकी जान पे हमारी जान निर्भर है. तो हमारा ये कहना है कि विकास के लिए कभी कोई ना बोलेगा ही नहीं, और हम लोग तो बोलेंगे ही नहीं, क्योंकि हमको तो हमारा तो बैकलॉग ही इतना बड़ा है. लेकिन किसी भी तरीके से कोई भी ऐसी चीज़ नहीं की गई है रूल फॉलो करने की, जिसको हम लोग बात करते हैं कि ये पेड़ पहले बचेंगे और उसके साथ में रोड बनेगा, ऐसा सोचा ही नहीं गया. पहले 350 पेड़ों की बात की गई, उसके बाद में 550 पेड़ों की बात की गई और कहा गया कि हम उसमें से 235 बचा रहे हैं, और हम लोग 2024 से हम लोग लेटर लिख रहे हैं. उसके बाद में जब कॉरपोरेशन में परमिशन की बात आई तो उन्होंने कहा कि 718 पेड़ काटे हैं, और कॉरपोरेशन ये कहता है हमको कि 718 नहीं, हमने जो काउंट किया है उसके हिसाब से 748 होते हैं. तो ये आंकड़ा बढ़ता जाना, एक तरफ हमको ये बोलना है कि हमको ज़्यादा से ज़्यादा पेड़ बचाने, ये कौन सा मैथ्स है भाई? ये समझाएंगे हम? जो लोग ये कहते हैं कि हम लोग विकास के खिलाफ है, वो ये चीज़ समझ ले कि प्रशासन किस तरह से काम कर रहा है. हमारा ये कहना है कि हर वो चीज़ इन पेड़ों को बचाने के लिए पूरी कीजिए, उसके बाद में हम लोग रोड के बारे में ये करते हैं. रोड किसको नहीं चाहिए, और हमारे तरफ से हर तरीके के हमारे जो कानूनी अधिकार है उनका हम लोग इस्तेमाल कर रहे हैं. हम एनजीटी में गए हैं, हमको अपेक्षा है कि इतने पुराने पेड़ जो कि हम हमारी ज़िंदगी में कभी बढ़ा नहीं सकते, आज इस रोड से आप जाते वक्त देखिए, आपको दिखेगा कि हर पेड़ के नीचे कोई ना कोई खड़ा है, गाड़ियाँ लगी हुई है, कोई छोटा मोटा व्यापार कर रहा है. उन सब के से लेके इस पे पेड़ पंछी, इन सब तक ये सारी चीज़ें उनको इन पेड़ों की ज़रूरत है. क्या लगता है सर आपको कि कोर्ट में याचिका दायर करने के बावजूद भी इस तरीके की हरकतें की जा रही है? क्या सामने वाले ऑफिसर्स को या उस डिपार्टमेंट को कानून से डर नहीं लगता? नहीं, देखिए क्या है, जैसा मैंने कहा ना कि बुलडोज करने का एक तरीका ये कर लिया है कि हम कोर्ट में जा रहे हैं, कोर्ट से, और इस तरह के अगर पुराने पेड़ हैं तो कोर्ट हमको रिलीफ देगा, ये सोचकर कहीं उन्होंने जल्दबाजी में ये काम तो नहीं किया. हम लोगों को एंगेज किया, हम कॉरपोरेशन के पास अपील किए, उस दौरान वन विभाग से उन्होंने परमिशन ली. 2 लोगों से परमिशन लेनी है, कॉरपोरेशन से लेनी थी, वन विभाग से लेनी, और कानूनी चीज़ तो ये बताएंगे कि वन विभाग ने हमको परमिशन दी और हमने